आहे। आज सोमवार 22 सप्टेंबर पीक विमा वाटप सरकारच्या माध्यमातून सुरू झाले। 16 जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळात आता 45,900 रुपये हेक्टरी पीक विमा तुम्हाला 3 वर्षांचा मिळणार आहे। महाराष्ट्र बँकेत आणि स्टेट बँकेत हा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता आल्या। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2022-23 ची ही यादी आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी, मूग, मका याची सर्व जी आहे तर ती यादी समोर आली आहे। तुम्ही पाहू शकता पीक विम्याचे पैसे आजपासून थेट शेतकऱ्यांच्या बँकेत लगेच यादी तुम्ही चेक करायचं आहे। स्टेट बँकेमध्ये पैसे जमा होऊ लागलेत, महाराष्ट्र बँकेमध्ये त्या ठिकाणी पैसे आता जमा होऊ लागलेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता इथे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। इथे पहा पीक आणि त्यानंतर तुम्हाला हेक्टरी किती मिळणार आहे। 3 वर्षांचा पीक विमा भाताला तुम्हाला 49,000 ते 61,000 मिळणार आहे। नाचणी पीक असेल तर तुम्ही 15,000 ते 40,000 च्या दरम्यान तुम्हाला 3 वर्षांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतोय। तुम्ही फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आज सोमवार आहे, पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतोय। आता बघा तिसरं पीक आहे, या ठिकाणी लक्ष द्या। तिसरं पीक आहे उडीद, 22,000 ते 26,700 पर्यंत 3 वर्षांचा हेक्टरी पीक विमा जमा होतोय। त्यानंतर ज्वारी पीक असेल, त्यानंतर बघा इथं बाजरी पीक असेल 26,000 ते 32,000, भुईमूग, सोयाबीन, कारळे, मूग, कापूस, त्या ठिकाणी मका, कांदा, तीळ, तूर अशा प्रकारच्या 14 पिकांची वेगवेगळी आता पीक विमा यादी तुम्हाला पुढे सांगणार आहे। बघू शकता थोड्याच वेळामध्ये पीक विमा 45,900 रुपये हेक्टरी तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांचा नवरात्री सण आता गोड झाल्याचं पाहायला मिळते। आज सोमवार 22 सप्टेंबर सकाळपासूनच पीक विम्याचा दुसरा टप्पा खरोखर आता सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलाय। 16 जिल्ह्यांमध्ये 45,900 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता येऊ लागलेत। तुम्ही सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी सरकारच्या माध्यमातून आज सकाळीच या ठिकाणी कोणती जाहीर करण्यात आली बघा। आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कोणत्या 16 जिल्ह्यांची यादी सोमवार 22 सप्टेंबर साठी म्हणजे आजच जाहीर करण्यात आल्या। या ठिकाणी तुम्हाला ती यादी सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये दाखवण्यात येणार आहे। 2022 ची यादी आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये ही सांगण्यात आल्या। 2023 ची, 2024 ची अशा 3 प्रकारच्या याद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। 3 वर्षांचा टोटल मिळून 45,900 रुपये आज सोमवारी 22 सप्टेंबर रोजी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप या ठिकाणी होणार आहे। पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आल्या। पीक विमा दुसरा टप्पा अखेर आजपासून सुरू करण्यात आलाय। 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पहिल्या दिवशी 2022 पासून 2024 पर्यंतच्या या 3 वर्षांचा रखडलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज जमा होतोय। आज सोमवार सकाळपासूनच पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा होऊ लागलाय। खूप मोठा पीक विमा शेतकरी मित्रांसाठी आलाय। आता 3 वर्षांचा पीक विमा या ठिकाणी जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ या ठिकाणी मिळणार आहे। किती मिळणार आहे? 45,900 रुपये त्या ठिकाणी 3 वर्षांचा मिळून पीक विमा हेक्टरी तुम्हाला आज मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2022 मध्ये पीक विमा भरलेला असेल, 2023 मध्ये पीक विमा भरलेला असेल, 2024 मध्ये पीक विमा या ठिकाणी भरलेला असेल, अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 45,900 रुपये 3 वर्षांचा मिळून पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा वाटप थांबलेलं होतं। अखेर पीक विमा वाटप या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, आता कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे नवीन बनलेले कृषी मंत्री आहेत, त्यांनी आणि देशाचे आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी अखेर पीक विम्याच्या दुसऱ्या वाटपाला मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून पीक विमा सोडण्याचे आदेश कृषी विभागाला या ठिकाणी देण्यात आलेत। अखेर पीक विमा वाटपाला आता परत एकदा मुहूर्त लागलाय। बघा आज वार कुठला आहे तर बघा आज सोमवार आहे आणि थोड्याच वेळामध्ये 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी खरोखर जमा होतोय। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या प्रत्येक तालुक्याची, प्रत्येक जिल्ह्याची, प्रत्येक गावाची या ठिकाणी पीक विमा रक्कम यादी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता पुढे सांगण्यात आले आहे। त्यामुळे फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। प्रत्येक तालुक्यांची रक्कम या ठिकाणी विमा प्राप्त शेतकऱ्यांची नावे तुम्हाला या ठिकाणी 2 मिनिटांच्या आतमध्ये आता या ठिकाणी समजणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आता यांनी पीक विम्याची यादी सांगितलेली आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आतापर्यंत शेतकरी मित्रांना
किती पीक विमा मागच्या महिन्यामध्ये वितरण झाला, अजून किती टक्के पीक विमा तुम्हाला वाटप होणार आहे, आज सोमवारी कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे याची यादी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता समजावून सांगणार आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी या ठिकाणी जाहीर झाल्या। गावानुसार यादी तुम्हाला लगेच पुढे आता या ठिकाणी व्हिडिओमध्ये आता सांगण्यात आले आहे। त्यामुळे 2022 ची यादी, 2025 ची, 2023 ची सर्व याद्या 3 ते 4 वर्षांच्या तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। त्या ठिकाणी कोणत्या पिकाला किती पीक विमा तुम्हाला आज मिळणार आहे, बघा हेक्टरी तुम्हाला किती पीक विमा तुमच्या पिकानुसार तुम्हाला मिळणार आहे ते बघा। मागील 3 वर्षांचा मिळून म्हणजे 2022, 2023, 2024 3 वर्षांचा पीक विमा एकत्रित तुमच्या खात्यावरती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज सोमवारी खरोखर त्या ठिकाणी आता जमाव लागलाय। कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले, जर तुमचं भात पीक असेल तर भाताला 3 वर्षांचं मिळून 50,000 इतका पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। 2022, 23, 24 ला तुमच्या पिकानुसार किती पीक विमा तुम्हाला येतोय नक्की बघा। आता बघा भात पिकाला खात्यावरती 55,000 येणार आहे। आता प्रत्येक पिकांची पीक विमा यादी किती मिळणार आहे पीक विमा 3 वर्षांचा हे तुम्हाला सर्वांना सांगतो, लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्हाला 3 वर्षांचा पीक विमा जोरदार वाटपाला आज सोमवारी सुरू त्या ठिकाणी करण्यात आलाय। शेतकरी मित्रांनो, भातात जर विचार केला तर भात असेल तर 50,000 रुपये पीक विमा तुम्हाला मिळणार आहे। ज्वारी जर तुमचं पीक असेल आणि त्याचं नुकसान ज्वारी पिकाचं जर झालं असेल मागील 3 वर्षांमध्ये म्हणजेच 2022 ला, 23 ला, 24 ला जर नुकसान ज्वारी पिकात झालं असेल तर 33,000 रुपये 3 वर्षांचा पीक विमा या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येतोय। म्हणजे 2022 ला, 23 ला, 24 ला या ठिकाणी जर 3 वर्षांचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला 3 वर्षांचा मिळून पीक विमा जमा होतोय। त्यानंतर बाजरी पिकाचं जर तुम्ही पीक विमा या ठिकाणी नोंदवलं गेला असेल तर तुम्हाला 32,000 रुपये पीक विमा 3 वर्षांचा मिळून बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। या ठिकाणी सर्वांनी 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। आता भुईमुगाचं जर तुमचं पिकाचं नुकसान झालं असेल तर भुईमुगात जर विचार केला तर 2022 ला, 23 ला, 24 ला नुकसान झालं असेल तर तुम्हाला भुईमुगाला 45,000 रुपये हेक्टरी 3 वर्षांचं मिळून तुम्हाला आज सोमवारी त्या ठिकाणी मुहूर्त लागल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळतंय। आता बघा शेतकरी मित्रांनो, त्यानंतर सोयाबीन पीक जर तुमचं असेल आणि नुकसान झालं असेल तर 2022 ला, 23 ला, 24 ला नुकसान झालेल्या 3 वर्षांचा मिळून 55,000 रुपये इतका जास्त पीक विमा 3 वर्षांचा सोमवारी आता तुमच्या आज खात्यावरती येतोय। त्यानंतर मूग पिकाचं 23 ला, 22 ला, 24 ला नुकसान झालं असेल तर मुगाला 28,000 रुपये 3 वर्षाचं मिळून हेक्टरी केंद्र सरकारचा पीक विमा या ठिकाणी आता वाटप करण्यात येणार आहे। त्यानंतर बघा उडीद पिकात जर तुमचं नुकसान झालं असेल तर 25,000 रुपये हेक्टरी तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं आहे। जर तुमचं तूर पिकात जर नुकसान झालं असेल, तुरीचं जर नुकसान झालं असेल तर 47,000 रुपये तुम्हाला 2022, 23, 24चं पीक विमा मंजूर करण्यात आलाय। आज सोमवार आहे, 22 सप्टेंबर आहे। आता पुढे सांगणार आहे त्या ठिकाणी 16 जिल्ह्यामध्ये आता हा पीक विमा येतोय। आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये 45,900 रुपये हेक्टरी तुम्हाला मिळणार आहेत हे तुम्हाला सांगणारच आहे। परंतु तत्पूर्वी कापूस पिकात जर तुमचा विचार केला तर 3 वर्षांचं मिळून तुम्हाला नुकसान झालं असेल तर 60,000 रुपये इतका सगळ्यात जास्त पीक विमा कापसाला तुम्हाला नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आले। त्यानंतर पुढचं पीक आहे मका पीक। मका पिकाचं 2022, 23, 24 ला बघा 22, 23, 24 पर्यंत 3 वर्षांचं मिळून 36,000 रुपये तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे। बघा 3 वर्षांचा पीक विमा मिळून या ठिकाणी जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आले। कृषी मंत्री या ठिकाणी शिवराज चव्हाण जे केंद्र सरकारचे कृषी मंत्री आहेत त्यांनी सांगितले एवढा जास्त पीक विमा का मिळतोय तर बघा प्रत्येक पिकानुसार जास्त पीक विमा तुम्हाला जमा होतोय। त्याचं कारण म्हणजे 2022 चा यामध्ये पीक विमा आलाय, 2023 चा पीक विमा आलाय, 2024 चा पीक विमा आलाय। 3 त्या वर्षांचा म्हणजे 22, 23, 24 या 3 वर्षांचा टोटल मिळून सर्वांच्या खात्यावरती पीक विमा जमा करण्यात येतोय। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय सर्वांनी लक्ष देऊन या ठिकाणी आता बघायचं आहे। बघा 2022, 23, 24 या 3 वर्षांचा पीक विमा असल्याने सर्वात जास्त पीक विमा जमा करण्यात येतोय। पीक विम्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल। गेल्या 1 महिन्यापासून पीक विम्याची वाट शेतकरी आतुरतेने वाट बघत होते,
पहिला टप्पा पूर्ण वाटप झालाय। आज सोमवार 22 सप्टेंबर रोजी परत एकदा पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी आता 16 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येतोय। आता बघा, आता कृषी मंत्री आपल्या राज्याचे दत्तात्रय मामा भरणे यांनी या ठिकाणी आता सांगितले, बघा नमोचा हप्ता तुम्हाला 9 सप्टेंबर रोजी बँकेच्या खात्यावरती दिलाय। आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमोचा हप्ता दिलाय त्याच बँकेच्या खात्यावरती आता 75% सरसकट आता तुमच्या खात्यावरती खरोखर आज त्या ठिकाणी 100% तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा करण्यात येतोय। आता बघा, शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल। राज्य सरकारच्या माध्यमातून 3178 कोटी रुपयांचा पीक विमा नुकसान भरपाई म्हणून मंजूर करण्यात आलाय। दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर करण्यात आलाय। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये अतिवृष्टी असेल, त्याचबरोबर पाऊस जास्त असेल, गारपिटी झाली असेल 2022 ला 23 ला 24 ला, तर यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं। तर बघा, अतिवृष्टी, गारपीट, महापूर यामुळे नुकसान 2022 ला नुकसान झालं होतं। शेतकऱ्यांनी फक्त पीक विमा भरायचं काम केलं। 2023 ला नुकसान शेतकऱ्यांचं झालं होतं, त्यावेळी सुद्धा शेतकऱ्यांनी पीक विमा भरायचं काम केलं। 2024 ला पाऊस काळ त्या ठिकाणी भरपूर झाला, शेतकऱ्यांचं नुकसान भरपूर झालं, परंतु केंद्र सरकारने पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 3 वर्षांमध्ये कधीच या ठिकाणी दिला नव्हता। अखेर पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय। शेतकरी वर्ग नाराज होतं, त्यामुळे केंद्र सरकारकडून पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय। आता बघा, तुम्हाला जिल्ह्यांची लिस्ट यामध्ये आता सांगण्यात आल्या। प्रत्येक जिल्हा यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे। यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे पुणे जिल्हा। आता बघा, पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे काही विभाग आहेत तर तिथे या ठिकाणी नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। तर तिथे नुकसान भरपाईच्या स्वरूपात पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतोय। पुणे जिल्ह्यामध्ये विचार केला तर नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, तर या ठिकाणी सुद्धा पीक विमा जमा होतोय। त्या ठिकाणी सोलापूर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा जमा होतोय। कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूर, सातारा या 2 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय। तुमचा जिल्हा पुढे नक्की असणार आहे, तुम्ही आता फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता बघा, या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये खूप शेतकऱ्यांना वाट पाहावी लागली होती। पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा आलेला नव्हता। आता पीक विम्याचा दुसरा टप्पा सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलाय। यामध्ये कोल्हापूर असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, तर या 3 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येतोय। आता तुमचा जिल्हा पुढे नक्कीच असणार आहे, त्यामुळे इथून पुढे तुम्ही लक्ष देऊन नक्की बघायचं आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय कोणते 16 जिल्हे आहेत बघा आता लक्ष देऊन। यामध्ये आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे यवतमाळ, परभणी या 2 जिल्ह्यामध्ये शेतकरी खूप आतुरतेने वाट बघत होते। त्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेत। काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा तटलेला होता, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विमा या ठिकाणी वाटण्याची ऑर्डर देण्यात आल्या। आता बघा शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय नंदुरबार जिल्हा, अकोला जिल्हा या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्यात येतोय। नंदुरबार जिल्हा, अकोला जिल्हा यामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। त्यानंतर बीड आहे, जालना आहे, चंद्रपूर आहे, नाशिक आहे आणि नागपूर आहे। या ठिकाणी सिंधुदुर्ग आहे, रायगड आहे, पालघर आहे, रत्नागिरी आहे। या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला तुम्ही पटकन या ठिकाणी लिंक करून ठेवा। नक्कीच तुम्हाला सुद्धा पीक विम्याचा दुसरा टप्पा तुमच्या बँकेच्या खात्यावरती येण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका तुम्ही उघडून ठेवा, म्हणजेच कुठल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा। नक्कीच तुम्हाला पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।